कसं असतं ना कृष्ण, एखादी व्यक्ती आधी आपल्याला अजिबात आवडत नाही, तरी बी ती आपल्या आयुष्यात येते आणि मग कायमच्यासाठी आपली होऊन जाते. आपण त्या व्यक्तीच्या अगदी जवळचं बनून जातो. तिच्याशी मैत्री काय होते, आपण प्रेमात काय पडतो, हे आपल्याला पण लक्षात येत नाही. सगळंच कसं स्वप्नात घडत असल्यासारखं वाटतं. पण एक सांगू, तू माझं आयुष्य सावरलंयस. तू माझ्या आयुष्यात आहेस, ही लई भारी गोष्ट आहे. एवढं दचकायला काय झालं? खरं सांग, काय करत होतास? मी काय नाही, ते उशी खाली, गादी, पलंगच्या खाली, ते पडदा, कापड, ते टॉवेल बघत होतो. हाय का उशीच्या खाली? हाय, इथंच आहे. आंघोळीला जायचं आहे ना मला. ये तुम्ही. राया, फुय्याजी म्हणत होती ते खरंय. हळूहळू तुला पण माझं प्रेम समजायला लागलंय. राया, अरे बरं झालं आलास. चल ये, गरम गरम चहा पिऊन घे. आणि आज एवढा उशीर का झाला उठायला? अहो झोपू दे त्यांना. काल त्यांनी शेतातले काम केलं. शेतातलं आपण सोपं असतोय. राया, अरे तुला भाजलं होतं, तिथं जळजळत नाही ना आता? बरं आहे ना? बरं आहे मला. इथं तुझ्यापाशी आलो आणि तुझ्या प्रेमाने एकदम ठणठणीत झालोय बघ मी. राहू दे. मी इतक्यांदा बोलवलं घरी चल तर आला नाहीस. आणि यांनी म्हटलं की लगेच आलास. तुझं माझ्यावर प्रेमच नाही. अगं असं काही बी नाही. तुझ्या प्रेमाची सर कशालाच नाही बघ. राहू देत मस्का मारायचं. आवर लवकर, आपल्याला पूजा करायला जायचंय. वय रंजे, मी बी निवदाची समधी तयारी करून ठेवल्या बघ. राया आलाय का नाही तर किस्ता आनंद झालाय म्हणून सांगू मला. अहो तो चहा घ्या ना, थंड होईल नाही तर. आंबा जरा महत्वाची कागदपत्र बघतोय आम्ही. राय कृष्णाचं आवरलंय का? होय, आत्ता तुटली. आवरती येते. बर. रंजे, एवढी घरची सून आहे पण अजून आवरलं नाही तिचं. आणि तू आहेस की सकाळ धरणं किचन मध्ये राब राबत्यास. जरा तरी उसंत आहे का तुझ्या जीवाला? कृष्णा, पुरी इकडे बस. हे आहे ना, काहीतरी जीएसटीचं पत्र आलंय बघ बरं काय. काय झालं? काय सिरियस नाही ना? नाही, काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये. ते आपण कारखान्यात नव्हतो ना, त्यामुळे आपली टॅक्स भरायची तारीख निघून गेली. आपल्याला लई उशीर झालाय. आता परत सगळे कॅल्क्युलेशन करून आपल्याला जास्तीचं टॅक्स भरावा लागणार आहे. हा, आता आपल्याकडनं उशीर झाल्यावर जास्तीचा टॅक्स भरावाच लागणार ना.
पण पोरी, आमच्या मनात एक वेगळाच विचार येतोय. आता आपल्या गावात इतकी लोक आहेत, त्यात बऱ्याच जणांना हे टॅक्स बिक्स काही माहितीच नसतात. इतके छोटे मोठे व्यापारी आहे, त्यांना जीएसटीची तारीख आली कधी गेली कधी समजतही नसेल. त्यामुळे बिचाऱ्यांना किती जास्तीचा टॅक्स भरावा लागत असेल. अगं पोरी, याचं कारण म्हणजे आपल्या गावात सीएच नाहीये. म्हणजे पोरी, तुझ्या ध्यानात आलं का, तुझं सीए होणं फक्त तुझ्यासाठी महत्वाचं नाही बरं, अख्ख्या गावासाठी महत्वाचं. पोरी, आज आम्हाला तुझ्याकडनं वचन हवंय. तू लवकरात लवकर सीए होणार. मी तुम्हाला वचन देते भाऊसाहेब, काहीही झालं तरी मी तुम्हाला सीए होऊन दाखवणारच. राया, गाडी तुम्ही चालू, चांगली चालवता. आणि तसं बी आता स्टेअरिंग तुमच्या हातात द्यायचा निर्णय आम्ही घेतलाय. या. ऋतिक ऋतिक, तू तिकडनं बस, मी इकडून बसते. अगं गुले, तुम्ही कुठं निघालाय? अगं, आपले समदेसनी पूजेला जायचंय नव्हता? अगं, सगळ्यांनी जाऊन कसं चालेल? तू आणि ऋतिक इथं बंगल्यातच थांबा. घराला कुलूप लावणं बरं नाही. आणि तसं पण घरात लक्ष ठेवायला पाहिजे की नाही कुणीतरी. हा, बघितलंस मम्मी, ही लोक आपल्याला परत परत जाणीव करून देतात की आपली यांच्यात जागा नाहीत. बघितलंस ना, फरक असल्याची जाणीव करून दिली आपल्याला त्यांनी. वय बरोबर आहे बघ तुझं. ही बाहेर ना आलेली कृष्णी ती ह्यांच्या लई जवळची झाली आहे. आणि आपण इतकी वर्ष झाले ह्यांच्या घरात राहतोय तरी बी आपल्याला इज्जत नाही. पर ही लई दिस चालायचं नाही. ह्या कृष्णी बरोबर ह्या इदा त्यासनी रस्त्यावर आणलं का नाही तर नावाची गुली नाही मी. मम्मी, कृष्णीची मामीकडे काय करते आता? तिचं इथं काय काम आहे? इकडं आत कुठं चालल्यास? माणसं दिसणार तुम्ही तुला इथं. अहो दिसतेत की, पण माझं ना कृष्णीकडेच काम होतं. पर ते असायला पाहिजे की घरात. आणि काय ग 2-4 दिवस दिसली नाहीस? ते आम्ही कुलदेवीच्या दर्शनाला गेलतो, तिकडनं परत आलो तर दाराच्या कडेला ही पत्र लावलेलं होतं. म्हणलं कृष्णीचंच हाय तर तिला देऊन यावं. कसलं पत्र? अहो मला वाटतं तिने परीक्षेचा फॉर्म भरला होता ना, त्याचं हाल तिकीट असेल. आलेच मी तिला देऊन. अगं कुठे निघालीस? तुला म्हटलं की कृष्णी घरात नाही. ती एवढं महत्वाचं आहे. आण बरं इकडं, मी देते तिला. तू नग काळजी करूस. तू जा. पण ती कुठे गेली? ती इथे जवळ गेली देवळात. अगं हितच देवळात गेल्या, पर कवा येईल ती माहित नाही ग. म्हणून म्हणलं तुला आण इकडं, मी देते तिला. आण. देतेच नव का? आठवणीन द्या बरं का, पोरीच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. वय वय, ती आली का नाही की लगेच तिच्या हातात देती.
तू अजिबात काळजी करू नगस. हा जा तू. वय तसंच करा. येते मी. कृष्णे, तू भाऊसाहेबांनी वचन दिलंयस नव का शिये होयाचं? आता मी बी बघतीच तू कशी शिये होत्यास. अरे हळू की, धमाना चाल की जरा. नको काळजी करू, बरा आहे मी आता. आणि घरच्यांनी सांगितलं ना तर तुला उचलून बी नेऊ शकतो, एवढा तर आदर आहे मी. चल. चल. अगं मम्मी काय शोधतेस? गाडी भेटी. अगं मम्मी, अगं ते घरात गॅस आहे की तिथं लाईटर असेल. मला असं वाटतंय का नाही, इथनं पुढे 24 तास तुला नुसतं बदामच खायला घालायला पाहिजे ती, म्हणजे जरा अक्कल येईल. अरे मला ही हॉल तिकीट जाळायसाठी काडीपेटी पाहिजे. अगं मम्मी, एक तर रानात लावलेल्या आगीच्या प्रकरणापासून आपण आतापर्यंत वाचलोय, अजून कशाला आगीची केळी तू होता? तू तुझं डोसकं चालवू नगस काय. फक्त मी काय करते का नाही ती बघत बस. आणि तू इथनं पुढे टोकायचं नाहीस मला अजिबात. काडेपेटी शोधू लाग. घावली कर. नाही सापडतोय. माझ्या डोळ्यांनी बघ. हे काय? कृष्णे, आता या हाल टिकता बरोबर तू भाऊसाहेबांनी दिलेलं वचन आणि तुझं सपान दोन्ही बी जळून खाक होणार. आता दोघांनी हळद कुंकू व्हा. या. कृष्णे, तू किस्ती बी स्वप्न बघ, तुझी समधी स्वप्न मी अशीच जाळून टाकेन.
देवा, मला काहीच नको. भाऊसाहेब आता माझी दखल घ्यायला लागल्या तर हीच माझ्यासाठी लय आहे. पण कृष्णाच्या मात्र सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. तिला लवकरात लवकर सीए कर. देवा, मला माझ्यासाठी काहीच नको. मी माझ्या हिमतीने सगळं मिळवेन. पण राया आणि भाऊसाहेबांमधील दुरावा कमी कर. त्यांचं नातं नेहमीच जिव्हाळ्याचं आणि प्रेमाचं राहू दे. रायाची सगळी स्वप्न पूर्ण कर. झालं तुमचं देवदर्शन? निघूया आपण. चल येतो गुरुजी. या राया, तुम्ही पुढं व्हा, आमचं जरा काम आहे. रंजनानं आम्ही मागणं येतो. अहो आम्ही थांबतो की, आम्हाला काही बी अडचण नाही. अहो जावा तुम्ही, आमचं काम आहे. हा पुरी घेऊन जायल, आम्हाला थोडा उशीर लागेल. हा ठीक आहे, येतो आम्ही. या चल. काय मग, उडवायची आहे का पतंग? का हरलास म्हणून घाबरलास? ए, तू हरवलं म्हणून नाही हरलो मी, मुद्दाम हरलो. तुला वाईट वाटू नाही म्हणून. तर सगळे हरणारे असेच म्हणतात. अगं खरंच बोलतोय मी. मामी, काय ग, कुठे आहेस? तुला माझी आठवण येत नाही का? अगं कृष्णे, मला तुझी मिनिटाला आठवण येत असते बघ. अगं तुझं सगळं चांगलं व्हावं म्हणून मी कुलदेवीच्या दर्शनाला गेलो होतो. आज सकाळी चालूय. कसं झालं ग देवदर्शन? सगळं नीट झालं बघ. बरं ती जाऊ दे, तुला पत्र मिळालं का सांग? पत्र? कसलं ग पत्र? अगं तुझ्या येशीच्या परीक्षेचं हाल तिकीट का काय ते घरी आलं होतं. ते द्यायला मी तुझ्या घरी आलते, पण तू नव्हतीस म्हणून मग त्या गुलित्यांकडे दिलंय मी. ठीक आहे. अगं मी आत्ताच घरी आले, नंतर घेते त्यांच्याकडनं. अगं नंतर बिंतर नको, लई महत्वाचं आहे ती. तू आधी जाऊन घे बघू, मी नंतर बोलते तुझ्याशी. अगं राया, तू बस, मी तुला पाणी आणते.